अध्यक्ष राज ठाकरे यांच्या संदर्भातली बातमी। त्यांचा दौरा आता आजपासून सुरू झालेल्या नाशिकच्या 2 दिवसीय दौऱ्यावर ते आहेत आणि स्थानिक नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या ते बैठका घेणार आहेत। नाशिक शहर आणि ग्रामीण मधल्या संघटनात्मक आढावा ते घेणार आहेत। शहरातला खड्डे, संथ गतीने सुरू असलेल्या कुंभमेळ्याच्या कामांवर राज ठाकरे आज नेमकी काय भूमिका मांडतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। खड्डे आणि अपूर्ण कामावरून विरोधक सध्या आक्रमक आहेत। या सर्व पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांच्या नाशिक दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झालेलं आहे। ते राज ठाकरे यांच्या नाशिक दौऱ्यासंदर्भात आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी योगेश खरे आपल्याबरोबर थेट जोडले गेलेत नाशिकमधून। योगेश, राज ठाकरेंच्या या दौऱ्याकडे विशेष लक्ष असेल कारण सध्या खड्ड्यांचा प्रश्न जो आहे तो अगदी मुख्यमंत्र्यांच्या दरबारी सुद्धा आलेला आहे। राज ठाकरेंचं नाशिकवर विशेष प्रेम आहे हे आपल्याला सगळ्यांनाच आपण जाणतो, त्यामुळे निश्चितच या स्थानिक समस्यांबाबत त्यांच्या पक्षीय ज्या घडामोडी आहेत, तिथल्या बैठका आहेत, त्या संदर्भात ते बोलतील। मात्र या स्थानिक प्रश्नांसंदर्भात ते काय नेमकी भूमिका घेतील हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे। खरं आहे अनुपमा, आपण जर बघितलं तर मनसेने नाशिक शहराच्या विकासाचा ब्ल्यू पॅटर्न जो होता तो या ठिकाणी मांडलेला होता। राज ठाकरे यांनी जे काही संपूर्ण नाशिकचा विकास दाखवला होता त्याला भरभरून अशी मतं नाशिककरांनी एका काळात दिलेली होती आणि त्यामुळेच अगदी 2 आमदार महापालिकासुद्धा ताब्यात मनसेच्या देण्यात आली होती आणि त्यावेळेस अनेक कामं ही राज ठाकरे यांनी केली होती। मात्र सध्याची जी परिस्थिती आहे आणि जो लोकांचा प्रचंड असंतोष आहे शहरातल्या खड्ड्यांविषयी आणि एकूणच कुंभमेळ्याच्या कामांविषयी, त्यामुळे आता एक पोषक असं वातावरण जे आहे ते मनसेसाठी या ठिकाणी निर्माण झालं आहे आणि त्यामुळे नेमका या असंतोषाचा जी काही वाट आहे ती बघण्याआधीच राज ठाकरे या ठिकाणी येत आहेत। 2 दिवसाचा अचानक त्यांनी दौरा या ठिकाणी लावलेला आहे। एकूणच पक्षाची बांधणी, जो पक्ष पूर्णपणे लयाला या ठिकाणी गेलेला आहे, त्या पक्षाची पुनर्बांधणी आणि त्याचबरोबर सर्व कार्यकर्त्यांशी चर्चा आणि खड्ड्यांच्या प्रश्नाविषयीची पत्रकार परिषद घेऊन ते एकूणच कशा पद्धतीनं ही सर्व कामं चालली आहे याची पोलखोल करतील अशी अपेक्षा आहे। 2 दिवसीय दौऱ्यांमध्ये आज दुपारपर्यंत राज ठाकरे या ठिकाणी पोहोचतील। त्यानंतर पक्षातील कार्यकर्त्यांच्या, पदाधिकाऱ्यांच्या बैठका या ठिकाणी घेतील। उत्तर महाराष्ट्रातल्या पण काही कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी बोलवण्यात आलं आहे आणि उद्या 11 वाजता ते पत्रकार परिषद घेऊन एकूणच नाशिकविषयीचं त्यांना काय वाटतं आहे याविषयी ते बोलतील। एकूण राजकारणाविषयी ते त्या ठिकाणी चर्चा करतील। मात्र एकूण जर आपण बघितलं तर नाशिक शहरातल्या दुरावस्थेबद्दल आता ते परखडपणे बोलतील अशी अपेक्षा आहे। निश्चितच, जरूर त्यांच्या दौऱ्यावर लक्ष ठेवून राहा। आपण आणखी चर्चा करत राहूया यावर। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। योगेश खरे आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते।